आम्हाला उमगलेल्या महिला, उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा. नमस्कार. उच्च पदस्थ आणि रुजुता असलेल्या एका महिलेशी आज मी भेटत आहे आणि ते सुद्धा माझ्या घरी. होणारा आनंद तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसतच असेल. काय बोलू, थोडी दबलेली आहे, धाकात आहे असं नाही म्हणता येणार, पण आहे. तो पदाचा मान असल्यामुळे तो चेहऱ्यावर माझ्या दिसतोय. एक रिस्पेक्ट आहे, एक प्रतिष्ठेचा गुरूर आहे मला माझ्या मॅडमचा. आज आपण भेटणार आहोत अशाच एका स्वकर्तृत्वावर धडपडीने स्वतःची ओळख बनवलेला मॅडम रेखाताई भवरे मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. मॅडमची ओळख थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते मी, अगदी थोडक्यात. जन्म छोट्याशा खेडेगावात म्हणजे बेलोरा गावी झालेला आहे. 1989 ते 2022 पर्यंतचा काळ हा 30 वर्षाचा मुंबईला आणि 3.5 वर्ष नागपूर येथे ACP म्हणून त्या राहिलेल्या आहेत. येस आहे ते ACP प्रमोशनवर. ACP म्हटलं की तुमच्या लक्षातच आलेलं असेल माझ्या चेहऱ्यावरचा जो भाव का बदलत आहे. एक दडपण आहे माझ्यावर. रिटायर्ड झाल्या म्हणून काय झालं हो, ACP होत्या त्या निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतरचा लाईफ सगळ्यांना जेव्हा 30 वर्षाचा काळ पोलीस खात्यात घालवल्यानंतर सगळ्यांना अगदी शांततेत घालवायचं असतं. 33-33 बघा, पण मॅडम थांबल्या नाही. त्यांना आता थोडा वेळ स्वतःसाठी, गावासाठी आणि नातवांसाठी द्यायचा होता. मग काय सुरू करायचं तर मॅडमने आता सध्या आजीची शाळा सुरू केली. दरवेळेसला मी त्यांच्या स्टेटसला बघते, नातवांशी खेळताना बघते, त्यांना काहीतरी समुपदेशन करताना बघते, संवाद साधताना बघते खेड्यातल्या मुलांना. कालचाच जो व्हिडिओ होता त्यांच्या स्टेटसला, तर मुलांना त्या गुटखा खाऊ नका, किंबहुना मी असं म्हणेल गुटखा नव्हता तो, सुगंधित अशी सुपारी विलायची होती. पण तीच सुरुवात असते. एक प्रकारचं व्यसन लागू शकतं आणि तिथून माणूस किंवा मुलगा तो दूरवळणीकडे जाऊ शकतो, वेगळ्या मार्गाला जाऊ शकतो, जे आपल्या समाजाला घातक ठरू शकतं. मॅडमची भरारी खूप आहे. मी काय बोलू आणि कुठे थांबू, प्रश्नातून किंवा त्यांच्या बोलण्यातून मी उलगडायचा नक्कीच प्रयत्न करेल. तुमच्या पुढे माझ्या परीने मांडायचा प्रयत्न करेल. काय सांगाल मॅडम? मागच्या 2-3 महिन्यापासून तुम्हाला भेटायचा प्रयत्न करत होतेच, तर आज तुम्हाला प्रत्यक्ष भेटून खूप आनंद झाला. आणि मला आवडते की तुमच्यासारख्या महिला ज्या काम करतात किंवा जे काही तुम्ही मेहनत घेता, तुमच्यासोबत उभं राहायला मला नक्कीच आवडते. त्यामुळे मी तुमच्यापर्यंत येऊन पोचले. आणि बऱ्याच वेळेस काय होतं की आता सेवानिवृत्ती झाली आणि म्हातारपण आलं आहे, तर ह्या दोन्ही गोष्टी, निवृत्ती तर आहेच पण सेवेमधून नाही. आणि सेवा मला ही कायम ठेवायची आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझी सेवा चालू राहणार आहे. नक्कीच. सध्या मॅडम आजीची शाळाबरोबर आसान्या फाउंडेशनमध्ये सुद्धा बिझी आहे. सतत मुंबईवरून नागपूर, नागपूरवरून परत मोहदा, हा प्रवास दर आठवड्याला सुरू असतो. मोहदी महागाव तालुक्यात असलेलं हे गाव खूप इंटेरियर आहे. म्हणजे तिथपर्यंत पोचायचे म्हणजे खरोखर या वातावरणात, पावसाच्या वातावरणात प्रवास तेवढा सुकर नाही आहे. काय सांगाल आपल्या या प्रवासाबद्दल? म्हणजे मला सगळाच ऐकायचं आहे. म्हणजे एकाच याच्यात मला खूप घाई झालेली आहे की तुमचं पोलीस खात्याचंही ऐकायचं आहे, सगळ्यांशी तुमच्या झालेल्या मोठ्या मोठ्या व्यक्तींशी झालेल्या भेटी पण ऐकायच्या आहे, मला सध्या चालू असलेल्या आजीच्या शाळेबद्दलही ऐकायचं आहे आणि आसान्या फाउंडेशनबद्दलही ऐकायचं आहे. कसं आहे की माझी आई मैनाबाई सोनबाजी मानकर, तिचे जे गुण आहेत, तिचे जे गुण होते की समाजाशी कसं आपण निगडीत राहतो, कसं जुळून घेतो, कुटुंबाची आपण कशी काळजी घेतो, आपल्या सोसायटीच्या काय आपल्याला देणं लागतं, म्हणजे ज्या कोणी आपल्यासाठी ज्या काही गोष्टी केलेल्या असतात, आईबापांनी आपलं संगोपन केलेलं असतं आणि आपल्याला मोठं केलेलं असतं,
आणि ते मोठं करत असताना ज्या काही खस्ता खाल्लेल्या असतात किंवा जे काही कष्ट केलेले असतात, त्या कष्टाची प्रत्येकाची आपल्याला जाणीव असली पाहिजे. आणि हेच आपल्याला पेबॅक सोसायटी म्हणतो आहे की आपल्याला सोसायटीसाठी आपल्याला काय करायचं आहे. आणि सोसायटी म्हणजे काय, तर सोसायटी म्हणजे आपलं एक घर किंवा एक कुटुंब नाही आहे. जसं आपण आपल्या घराची काळजी घेतो तसं दुसऱ्याच्या पण कुटुंबाची आपल्याला काळजी घेता आली पाहिजे. आणि काहीतरी आपल्याकडनं झालं पाहिजे, केलं पाहिजे, ही एक भावना मनात असावी लागते. त्या भावनेने जर आपण केलं तर निश्चितच होऊ शकते. नाहीतर बऱ्याच महिला मी बघितलेल्या की एक स्वतःला एक सक्षम असूनही ती समजत नाही आहे. मग ते जे शब्द आहे ना आपले अबला, नारी, ह्या गोष्टी मला मुळीच लहानपणापासून नाही आवडलेल्या. जरी मी मुलगी असली तरी मला हे अबला बिबला काय आहे की आपले दोन्ही हात मजबूत आहे, आपल्याला डोकं आहे, आपल्याला पाय आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा हा शब्द आपल्यासाठी का उच्चारतात. नारी म्हणजे अबला नारी, दुर्बल, म्हणजे आपण ते एक समाजाचं एक काय म्हणतात ना की लहान असताना बाबाचा धाक, नंतर मोठं झाल्यावरती भावाचा धाक, लग्न झाल्यावरती नवऱ्याचा धाक. तर ह्या तिन्ही जे गोष्टी आहे किंवा ठीक आहे ना, आई बाबा भाऊ हे भावंड हे सगळं आहे, पण एक तुम्ही स्वतःचं एक व्यक्तिमत्व किंवा एक व्यक्ती म्हणून तुम्ही का नाही समजू शकत. एक स्वतःचं एक प्रिन्सिपल का नाही तयार करू शकत. तर हे एक माझ्या आईकडनं जे मी शिकलेली, तिचं लहान असताना जी पदर धरून मी सगळीकडे जायची आणि तिचं जे काम करण्याची पद्धत आहे, तिची जी लोकांशी बोलण्याची पद्धत आहे, हे सगळं मी माझ्या आईकडनं शिकलेली आहे. आणि लग्न झाल्यावर आई प्रथम गुरु. आणि लग्न झाल्यावर सुद्धा माझ्याकडे माझे सासरे मारुतराव भोरे जवळपास 17-18 वर्ष होते. मग त्यांचं जे काही समाजकार्य होतं, त्यांनी कधी मुलांची काळजी केली नाही किंवा कुटुंबाची काळजी केली नाही, पण समाजासाठी ज्या काही गोष्टी केलेल्या होत्या ते आमचं ॲज एक बाप लेकीचं नातं जे आहे किंवा मित्रत्वाचं नातं असल्यासारखं, तर आम्ही त्या गप्पा करायचो. मग ह्याच्यासाठी हे केलं, त्याच्यासाठी ते केलं, शाळा काढली होती, हॉस्टेल काढलं होतं, पण काही कारणास्तव नाही चाललं किंवा बंद पडलं. तर एक माझी इच्छा आहे की एक छोटीसं का होईना एखादं हॉस्टेल मी सुरू करेल, त्यांचं ते वारसा मी पुढे घेऊन जाईल. आणि जी माझी आई मदत करत होती ती त्या मदतीच्या भावनेने मी गोरगरिबापर्यंत, तळागाळातल्या लोकांपर्यंत मी पोहोचेल. कारण माझी जवळपास नाही म्हटलं तरी जवळपास 34 वर्ष पोलीस खात्यामध्ये मी 1989ची डायरेक्ट महिला ऑफिसर म्हणजे ॲज अ PSI म्हणून मी भरती झाले. आणि ACP ह्या पदावरनं मी 2022ला मी रिटायर झाले. तो काळ तर एक युनिफॉर्म होता माझ्या अंगावरती. त्या युनिफॉर्मच्या याच्यातून जेवढ्या गोष्टी मला चांगल्या करता येईल, म्हणजे एखादा आपण गुन्हा घडला आणि गुन्हा घडल्याच्या नंतर जे तपास असतो आमचा कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आम्ही तो सगळा करतो, परंतु गुन्हा घडूच नये त्यासाठी प्रिव्हेन्शन करायचं किंवा प्रिव्हेंटिव्ह करायचं, ह्यासाठी आपल्याला काय करता येईल. तर ह्या गोष्टी मी माझ्या याच्यानुसार मी ते नियोजित करायची. किंवा एक फॉर एक्झाम्पल की एखादा हाऊस ब्रेकर आपल्या एरियामध्ये राहणारा आहे किंवा सराईत गुन्हेगार आहे, तर कधीकधी मी त्यांनाच सोबत घ्यायची किंवा माझी ड्युटी आहे समजा, तर अरे तुम्ही चला, तुम्हाला माझ्यासोबतच ड्युटी करायची आहे आता. तर एक नवीन मी माझ्या पद्धतीने माझ्या ड्युटीमध्ये एक पायंडा पाडला होता की हे या लोकांना माझ्यासोबत घेतलं तर हे गुन्हे करणारच नाही आहे, कारण त्यांना वेळच नसणार ना. मी सोबत आहे म्हटल्यावरती तो गुन्हा कुठे करणार. मग बऱ्याच वेळेस असं व्हायचं की मला चांगलं वाटायचं की नाही हा माझ्यासोबत होता, पेट्रोलिंगला होता, नाईट ड्युटीला होता, चल घे काठी चल. तर त्यांना पण खूप आनंद वाटायचा
नवीन अनुभव त्यांना नवीन पण अनुभव पुन्हा वाटायचा. व्यतिरिक्त आणि मला तर प्रिव्हेंटिव्ह करायचं होतं, त्यांना काउन्सिलिंग करायचं होतं, त्यांना एक माणूस म्हणून एक चांगली तुमची प्रतिष्ठा आहे, तुमचे नातेवाईक आहे, तर तुम्ही काहीतरी हे जे वाईट काम आहे हे सोडायला पाहिजे असं मी त्यांना सांगत होती. म्हणजे करण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. पण एक आता माझी अशी इच्छा आहे की यवतमाळ जिल्ह्याची मी महिला अधिकारी 1989ची. माझा यवतमाळ जिल्हा जे आहे, पहिल्यांदा मी शिकत होते तेव्हा की कापसासाठी कापूस, यवतमाळला काय होतं तर कापूस होतं. पण नंतर नंतर आता हे शेतकऱ्याची आत्महत्या, दुष्काळ, म्हणजे पाणी नाही, आणि आता नवीन प्रकार हे चालला आहे की खर्रा खायला लागले पोरं. तर हा खर्रा काय प्रकार आहे, हे सगळं नवीन नवीन जे व्यसनाच्या अधीन चाललेत. आणि खूप छोटे मुलं आहे, शाळेतली मुलं आहेत. मला खूप म्हणजे वाईट वाटले की एवढ्या लहान वयामध्ये हे एक सेंटेड सुपारी, त्याच्यामधनं काय यांना कुठलं विटॅमिन जातं आणि काय जातं आहे. ते मुलं अक्षरशः दिवसभर त्या 1-1 रुपयाचं का होईना पण ते 10 रुपयाच्या 10 पुड्या जर खात असतील 3-4 दिवसामध्ये, तर ते घातक आहे, शरीराला घातक आहे. तर मग एक वृक्षारोपण पण मला करायचं आहे. मी आत्ताच माझ्या गावी जवळपास 100 झाडाचं नियोजन करून आली. गावामध्ये प्रत्येकाला त्यांची जबाबदारी, झाडाचं महत्त्व काय हे पण सांगून आलेली, आणि झाडंसुद्धा लावायचे सांगून आली. प्लस महिलांसाठी सक्षम व्हायला पाहिजे. आता गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या योजना आहेत, परंतु एक आपल्याला एक लाडकी बहीण 1500 रुपये मिळतात, बरोबर आहे. परंतु त्या 1500 रुपयाच्या आजच्या महागाईमध्ये किंवा आजच्या जगण्याच्या जे साहित्य लागतं आपल्याला, त्याचे सगळे किती GST हे कर जेवढे आपले वाढलेले आहेत, तर त्याच्यामध्ये भागणार नाही. तर तुम्ही आपल्याला पैसे भेटतं तर फुकट घेऊ नका, माझी एक इच्छा आहे. तुम्ही मेहनत करायला शिका आणि त्याचं नियोजन तुम्ही योग्य करा. तुम्ही मेहनत केल्याशिवाय म्हणजे माझं तसं आहे ना की जेवण पण नाही करायचं, काहीतरी काम केल्याशिवाय जेवण केलं पाहिजे. काहीतरी काम केल्याच्या नंतर तुम्ही जेवण केलं पाहिजे, असं माझं स्वतःचं पण आहे. आता जरी काय म्हणतात सेवानिवृत्ती झाली, आता 61 वर्ष संपले, 62 वर्ष सुरू झालं, पण मला काम करायचं आहे. ह्या वेगवेगळ्या ह्याच्यावरती मला काम करायचं आहे. त्यासाठी तुमच्यासारख्या महिला मला जर आपल्या समाजामध्ये आहेत तर आनंद वाटतोय, आणि आवडेल मला तुमच्यासोबत कुठे पण उभं राहायचं. नक्की, तुम्ही कधी आवाज द्या, आम्ही हजर आहोत. नक्की आवाज द्या. प्लस शाळा, आपल्या सरकारी शाळा बऱ्याच बंद पडत आहेत, पण सरकारी शाळा बंद नाही पाहिजेत. गरिबांची, शेतकऱ्यांची मुलं मोठ्या शाळेमध्ये नाही जाऊ शकत, खाजगी शाळेमध्ये फीज नाही भरू शकत, आणि हे शिक्षण असल्याशिवाय तुम्हाला काहीही दुसऱ्या गोष्टी उपयोगाच्या नाही आहे. शिक्षण हे महत्त्वाचं आहे, शाळा ही महत्त्वाची आहे. वाघिणीचं दूध आहे, त्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही ना. तुम्हाला तिथे काय लिहिलं आहे ते वाचताच आलं नाही तर तुम्हाला काय कळणार त्याच्यामध्ये. म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी जी घटना लिहिली, त्या घटनेमध्ये सर्व अधिकार आणि एवढं सिस्टमॅटिक सगळं एवढा अभ्यास करून त्यांनी हे केले, तर प्रत्येक महिलेने घटना जरी वाचली तरी तुमच्या नॉलेजमध्ये, तुमच्या ज्ञानामध्ये खूप भर पडेल, आणि एकदम जीवन सोपं सुरळीत कसं जगता येईल हे तुम्हाला कळेल. म्हणून माझी नम्र विनंती आहे की सगळ्या महिलांनी मेहनत करावी, फुकटमध्ये काही खाऊ नये, फुकटचं काही घेऊ नये. मी ह्या मताची आहे. मॅडमकडे वेळ नाही आहे, मॅडमला जायचं आहे, मुंबईला जायचं आहे, तरीही घाईघाईत मॅडम पोचवत आहे, त्यांच्या भावना पोचवत आहे. त्यांच्यात असलेली रुजुता शब्दात दिसते. थोडं आसान्या फाउंडेशनबद्दल. तर आम्ही जेव्हा करोना काळामध्ये मी नागपूरला होते, आणि त्यावेळेस जे मजूर चालत यायची मुंबईपासून नागपूर, कुठे लांब लांब, जबलपूर कुठेतरी लांब लांब चालत जायची. त्यावेळेस मी नागपूरला होते आणि माझी फॅमिली मुंबईला होती. तर तेव्हा मला पूर्ण, आम्ही रस्त्यावर होतो,
रस्त्याने जी चालत जायची तर त्यांची जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, त्यांचे आम्ही बऱ्याच अधिकाऱ्यांनी आम्ही कॉन्ट्रिब्युशन काढून आम्ही त्यांना चप्पल, केळी, दूध, ब्रेड जे काही शक्य होईल ते आम्ही त्यांना, मुलांना, त्यांच्या पॅरेंट्सना देत आलो. आणि कंटिन्यू सतत म्हणजे ते आमची ड्युटी पण होती. आणि एक म्हणजे त्यावेळेस तर सगळ्यांना, तुम्हाला माहिती आहे की कशी अवस्था होती ते. थोडंसं आजीच्या आपल्या शाळेबद्दल. आजीची शाळा जी आहे ती 1/12/23 मी त्या दिवशी माझ्या आईचा स्मृतिदिवस होता. आणि सकाळी 8 वाजता माझ्या बहिणीच्या मुलाला मुलगा झाला. आणि त्या दिवशी बहीण आजी झाली म्हणून मी पण आजी झाले. ते एक आजी झाल्याचं फिलिंग होतं, आईची आठवण होती. तर मी ते एक माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली. म्हटलं ज्योतिराव फुलेंनी किंवा सावित्रीबाई फुलेंनी म्हटलं एवढ्या शाळा काढलेल्या, एवढे दगडं धोंडे शेण अंगावर घेऊन हे केलेले, ही परिस्थिती आता एवढी बदलली असताना आपण फक्त जे मुलं म्हणजे गावात फिरायची तर ते उकिरड्यावरती इकडे तिकडे भटकत दिसायचे, तर त्या मुलांना शाळेत का नाही आपण पाठवत. त्या कल्पनेतून माझ्या डोक्यामध्ये असं एक आलं की ह्या मुलांना जर मी एकत्र केलं आणि यांना मी शिकवायला सुरू केली, जी माझ्या अंगामध्ये कला आहे त्या कलेमधून मी शिकवायला गेली, तर मी त्यांना असंच गोळा केलं आणि त्यांना म्हटलं आपण शिकूया. म्हणून मी 36 जिल्हे त्यांच्याकडनं पहिल्यांदा पाठ करून घेतले. आणि ते म्हणजे असं हसत खेळत, तर त्यांना खूप इंटरेस्ट वाटला. मग सगळे गावातली म्हणजे बराच 2 तांडे मोठे असल्यामुळे बंजारा समाज जास्त आहे आणि ती भाषा पण मी शिकलेली आहे. त्या भाषेतून मी त्यांना सांगत होती. तर असे सगळे गावातले मी फिरून मुलं गोळा केले. जवळपास 100 ते 150 नातू माझे एकत्र आले. ती शाळा म्हणजे ह्याच कल्पनेने की माझ्या आईची एक आठवण. आणि माझ्या घराला मी असं मीराई निवास म्हणजे माझ्या सासूबाईचं नाव आलं आहे. तर त्या कल्पनेतून मग त्या दिवशी मी आजी पण झालेली. म्हणजे आम्ही माझी सासूबाई, माझी आई, मी, आणि त्याच्यावर माझा मोबाईल नंबर लिहिला. त्याच्यामुळे माझी 24 म्हणजे 24/7 जसं मी काम करत आले आत्तापर्यंत, तसंच माझी आजीची शाळा ऑनलाईन ऑफलाईन. जेव्हा मी मोहदीत असते तेव्हा ऑफलाईन असते, जेव्हा मी मुंबईला असते तेव्हा माझी ऑनलाईन असते. तर ही एक कल्पना आहे आणि त्याच्यामध्ये मला डेव्हलप करायचं आहे. पण कसं आहे, माझंच घर आहे, त्याला कुठलीही वयाची अट नाही आहे. फक्त मुलाला बोलता आलं पाहिजे आणि त्याच्यामधून त्याला जन्मापासून तर मृत्यूपर्यंतच्या जेवढ्या काही आपल्या जगण्यातल्या ज्या स्टेप आहे, किंवा जन्म झाल्यावर आपल्याला आनंद होतो, आपण पेढे वाटतो, परंतु घरातली व्यक्ती कोणतरी जाते ते मुलांना आपण बघू देत नाही. मुलं खूप रडतात आणि हे मी खूप जवळून बघितलं आहे. म्हणून मुलांना ते शिक्षण, मी माझे नातेवाईक वाढल्याच्यानंतर माझी पूर्ण शाळा मी स्मशानभूमीमध्ये माझे मुलं नातवंड आले, त्यांना मी दाखवलं, हे बघा आपलं हे जन्म मृत्यूचं जर सर्कल असते, किंवा हे जे जन्म आहे तिथे मृत्यू पण आहे, पण मग आपल्या घरातले लोक सगळे रडतात, आपल्याला माहिती नसते, लहान मुलांना दाखवत नाही आपण. पण मग त्यांना कळले की हे सगळं आहे. आता ते मुलं कधीच विसरणार नाही आहे, कारण ते लहान मुलांवरती हे जे संस्कार केलेले आहे आपण, तर ते एकदम ब्रेनमध्ये फिक्स बसलेले आहे. मग त्या मुलांची तिथे त्यांनी बोलले की आमचे आजोबा असे होते, आमचे आजोबा तसे होते, त्यांच्याविषयी बोलले. आणि ते त्यांना सांगितलं असं की बेटा की जन्म आणि मृत्यू ह्या 2 गोष्टी आहे. सुख आणि दुःख ह्या जे असतं की आपल्याला आनंद होतो, तसं दुःखाला पण आपण कसं फेस केलं पाहिजे हे त्यांना मी समजून सांगितलं. आणि मग आता कसं, तेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती, आजी काका मामा सगळे एकत्र असायचे. पण आता बऱ्याच ठिकाणी हम दो हमारा एक, नो सासू सासरे, नो बाकीचे नातेवाईक नाही पाहिजे, हे ते सगळ्या गोष्टी तर काळानुसार बदलत आलेले आहे. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहे आणि प्रत्येकांना म्हणजे पुढे काय फेस करायचं हे ते फेस करतात. पण माझी जी शाळा आहे माझी स्वतःची आहे, माझं स्वतःचं घर आहे, मीच त्यांना मुलांना हे करते. त्याला बंधन कोणतंही नाही आहे. तुम्ही कधी फोन केला तर मी सांगू शकते. मुलांना मला विचारतात तर तेवढं मला म्हणजे खूप बरं वाटते की माझे नातवंड मला फॉरेनला जरी असले तरी तिथूनही फोन करतात, आजी म्हणजे तुझी शाळा कशी चालू आहे. म्हटलं माझी शाळा चालू आहे. या सर्व कार्यकाळात मॅडमची खूप मोठ्या मोठ्या लोकांशी भेट झाली आहे, त्यांच्याबद्दल काय सांगाल?
जेव्हा मी जॉबमध्ये होते तर त्या कालावधीमध्ये एक तुम्ही टी व्हीवरती उमंग कार्यक्रम बघताच. तर आमच्या वेळेस तेव्हा जे आपले कोण बनेगा करोडपतीचे अमिताभ बच्चन सगळ्यात फेवराईट आपले हिरो, रेखा, राखी, हेमा मालिनी, म्हणजे एकदम आम्ही गायक लता मंगेशकर, आशा भोसले, हे सगळे मोठे मोठे जे आता सध्या आहेत आणि खूप जवळून बघितलेले. तर त्यांना तेव्हा कसं आपण गावी असल्यावरती टी व्हीवरती बघतो, पण मुंबईमध्ये गेल्यावरती जे उमंगचा आमचा कार्यक्रम व्हायचा डिपार्टमेंटचा, तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना घ्यायला जायचं, त्यांना घेऊन यायचं गेस्ट म्हणून, आणि खूप म्हणजे एक वेगळं वाटायचं. त्यातच आता बंदोबस्त ड्युटी असते, मग तेव्हा मी एअरपोर्टला असताना आपले माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम सर यांची मी एक दिवस ड्युटी केली, आणि त्यांची जी चालण्याची स्पीड होती आणि त्यांचा तेवढा थोडासा का आपला सहवास जे म्हणजे याच्यापासून VIP लॉन्चपासून ते एअरपोर्ट म्हणजे विमानापर्यंतचा त्या गेटपर्यंतचा, की एवढी मोठी व्यक्ती आणि त्यांच्यासोबत आपल्याला काही वेळ आपण घालवला, आणि तो एक मनामध्ये जो बसला आनंद. तसंच एकदा मी नाकाबंदी पॉईंटला होते, आणि नाकाबंदी पॉईंटला असताना पण फुल ट्रॅफिक जाम झाली. तर त्यावेळेस पण जया बच्चन, मिसेस बच्चन आणि अमिताभ बच्चन दोघे पण होते. तर फुल ट्रॅफिक झाली आणि मी ट्रॅफिक क्लिअर करत होती, तर त्या काचेमधून एकदम तर मला म्हटलं की अरे मी एकदम हे झाले की म्हटलं एवढे मोठी व्यक्ती, तुमचं पद पण तेवढंच मोठं होतं. ते आनंद शब्दामध्ये नाही आपल्याला मला एक्सप्लेन करता येणार. तो फिलिंग वेगळ्या होत्या. खूप आज माझ्या चेहऱ्यावर आहे. खूप चांगला पदावर असलेल्या व्यक्ती आज इतक्या साधेपणाने माझ्याशी बोलतात आहे. कुठेच तुम्हाला चेहऱ्यावर कुठलाही गर्व नाही, कुठलाही अभिमान दिसणार नाही. अगदी सर्वसामान्य मैत्रिणीसारख्या त्या आज माझ्याशी बोलतात आहे. खरोखर तो जो आनंद माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे नाही, मॅडम म्हणतात तसंच शब्दात वर्णन नाही करता येत. माई मॅडमनी 10 मिनिटात घाईत येऊन माझ्यासाठी जो काही वेळ दिला तो खरोखर खूप अमूल्य आहे. याची कुठेच मला शब्दात नाही, कुठल्याच याच्यात मला भावना व्यक्त करता येणार नाही. मॅडम, तुम्ही जो माझ्या चॅनलसाठी हा जो काही वेळ दिला, मला जो काही वेळ दिला, त्यामुळे मी समाजापर्यंत काहीतरी पोहोचवायचा जो काही प्रयत्न केला, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.